तुळजाभवानी मंदिर सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडी तपासाची परत न मिळाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले। सीआयडी तपासाची परत न मिळाल्याने गुन्हे दाखल करण्यास विलंब करण्यात आला। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी न्यायालयात या संदर्भातली माहिती दिली। दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे। हिंदू जनजागृती समितीची दानपेटी घोटाळा प्रकरणी मात्र ही आता भूमिका समोर येते। तुळजाभवानी मंदिर सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी आता नवीन अपडेट समोर येते। सीआयडी तपासाची परत न मिळाल्याने गुन्हे दाखल करण्यास विलंब झाला। कोर्टानं आपलं जे होम डिपार्टमेंट होतं त्यांना सीआयडीच्या मार्फत चौकशी करायला सांगितली। सीआयडी मार्फतच तो चौकशी झाली आणि तो रिपोर्ट होता तो कोर्टाला सबमिट केला। कोर्टाने असं म्हणलं होतं की तो रिपोर्ट हाच म्हणजे तक्रार आहे असं दाखल करून तो गुन्हा दाखल करावा। परंतु मग आमच्याकडे जे ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून ट्रस्ट आहे आमच्याकडे त्याची कॉपीच नाही आहे। आम्ही आमच्या सुरुवातीला त्याच्या बाबतीत पत्रव्यवहार केला। विधी न्याय विभाग जे आमच्या ट्रस्टचं जे पॅरेंट डिपार्टमेंट येतं सर्व कोऑर्डिनेशनसाठी त्यांनी पण होम डिपार्टमेंटला रेज केलं। तर आम्ही आज पुन्हा एकदा पत्र लिहिलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने या संदर्भात फक्त अनियमित आहे असं करून तो आदेश रद्दबातल ठरवला। संभाजीनगर खंडपीठात पुन्हा याचिका दाखल केली आणि तरी सुद्धा या संदर्भातले गुन्हे दाखल होत नाहीत म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अवमान याचिका दाखल करण्यात आलेली होती। जोपर्यंत या भ्रष्टाचारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हिंदू जनजागृती समितीकडनं या संदर्भातला पाठपुरावा आम्ही सातत्याने करत राहू आणि भ्रष्टाचारांना शिक्षा होईपर्यंत हा लढा देऊ असं या ठिकाणी आम्ही सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।